शहापूरमध्ये प्रेमसंबंधातून हत्येचा थरार. OTT सिरियल पाहून रचला कट. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका खळबळजनक हत्येचा ठाणे ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला आहे. विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे तिच्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने थेट हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हत्या कशी करायची, पुरावे कसे नष्ट करायचे आणि पोलिसांपासून कसे वाचवायचे आणि नियोजन आरोपीने OTT प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी मालिकांमधून शिकल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. शहापूर तालुक्यातील खरपत क्रमांक 1 गावातील 52 वर्षीय वामन निरगुडा हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत असली तरी ठाणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान 35 वर्षीय धनेश मेंगाळ यानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मृताच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या नात्यात पती अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा निर्णय आरोपीने घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीने हत्या करण्यापूर्वी अनेक दिवस OTT वरील गुन्हेगारी मालिका पाहून नियोजन केले होते. हत्या कोणत्या पद्धतीने करावी, घटनास्थळी पुरावे कसे टाळावेत आणि गुन्ह्यानंतर पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी काय करावे याचा अभ्यास करूनच त्याने हा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर आरोपी काही काळ फरार होता. मात्र ठाणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याचा माग काढत त्याला अटक केली. सध्या आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्येने शहापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून OTT वरील गुन्हेगारी मालिकांचा गैरवापर करून गुन्ह्याचे नियोजन केल्याचा हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तो 16 तारखेला किनवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहापूर तालुक्यामध्ये खरपत नंबर 1 जो गाव होता तिथं एका व्यक्तीचा मृतदेह आढळला, ज्याचं नाव होतं वामन आलो निरगुडा. 52 वर्षाचा होता आणि त्याच्याबद्दल तक्रार जी आहे त्याच्या पत्नीने दिली. ते जेव्हा घटनास्थळी आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी असं दिसलं की त्याच्या अंगावर कुठल्या तरी धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार केले होते, बहुधा कुऱ्हाड किंवा अशा तत्सम शस्त्राने. तिने अशी हकीकत सांगितली की तिचा पती जो आहे तो रात्री शेतामध्ये कामासाठी निघून गेला. रात्री उशिरापर्यंत काम करून यायचा परंतु पहाटेपर्यंत जेव्हा आला नाही तेव्हा त्याला शोधायला गेल्यावर त्याला दिसलं की नदीकाठी तिचा पती जो आहे तो मृतावस्थेत होता आणि त्याच्या अंगावर कोणत्या तरी शस्त्राने वार केल्याचे घाव दिसत होते. यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा चॅलेंज की अति दुर्गम भागामध्ये हे मृतदेह होतं. तिथंही कसल्या प्रकारचं CCTV कॅमेराज किंवा कोणतेही सुगावा नसताना देखील किनवली पोलीस स्टेशन त्याचबरोबर LCBच्या स्टाफनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक संशयित इसम जो होता, ज्याचं नाव काय नाव त्याचं धनेश मेंगाळ हा त्या गावातलाच होता आणि त्याचा जे अनैतिक संबंध मृतकाच्या पत्नीबरोबर होते आणि हा सारखा त्याच्या आड यायचा, म्हणून मग त्याचा काटा काढण्यासाठी ह्यांनी त्याचा खून केला. यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे की त्याला आजकाल OTT प्लॅटफॉर्म किंवा ह्याच्यावर सगळे माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा तांत्रिक सुगावा ठेवायचा नाही आपल्याला. मोबाईल बंद करणे, कुठल्याही विटनेसेस नाही राहिलं पाहिजे. पण तरीसुद्धा या दोघांचे अनैतिक संबंध होते याबाबत आम्हाला माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व त्याचबरोबर आमच्या सोर्सेसकडून किंवा जे गोपनीय सूत्र ह्यांच्यावरून मिळाली. आणि मग जेव्हा त्याला सिस्टमॅटिकली इंट्रॉगेट केलं तेव्हा त्यांनी मान्य केलं की हो, मी खून केलेला आहे. यामध्ये सुद्धा जो गुन्ह्यात वापरलेला हत्यार आणि हे आपण फिर्यादीची तिचा रोल नाही आहे परंतु ती साक्षीदार ह्यामध्ये हे उठेल. त्यांचा संबंध होते, ह्यात काही वाव नाही, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. परंतु मर्डरमध्ये तिचा रोल नव्हता. ह्यांनी हे स्वतःहून केलेले कारस्थान आहे. तिसरा एक गँग आहे, त्याची तुम्हाला डिटेल प्रेस